जयसिंगपुरात झालेल्या निर्घुण खुनाचा उलगडा, 4 आरोपी अवघ्या 12 तासात पोलिसांच्या ताब्यात। जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक 13 येथे झालेल्या निर्घुण खुनाचा गुन्ह्याचा उलगडा करण्यात अवघ्या 12 तासात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला यश आले। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह 4 आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आला असून उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे। सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर पथकाने वेगवान कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यात यश मिळवले। तपासादरम्यान पथकाने खुनातील प्रमुख आरोपी शेखर महादेव कल्पाथरवट वय 30, सागर परशुराम कलकुटगी वय 31 राहणार बसवानखिंड तमदलगी परिसरातून इतर 2 आरोपी विजय लक्ष्मण पाथरवट वय 43 आणि संजय लक्ष्मण पाथरवट वय 47 यांना चौंडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतलं। सर्व आरोपी जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत। आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली। त्यांनी खुनाची कबुली दिली आहे। गुन्ह्यातील उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी पथकाने मोहीम हाती घेतली। ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, महेश खोत, संजय कुमार, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, लखन पाटील आणि हमीरराव माने यांच्या संयुक्त पथकाने केली आहे। या जलद आणि शिताफीने केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांतून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।